सर आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या ठिकाणी उपस्थित होत्या. मुहूर्तमेढ करतोय आणि विभाग 6 विभागामध्ये आपण करतोय. आजच्या कार्यक्रमाला आजच नाही तर आणि उडाननंतर हे मुंबईला ते ऑफिस गेलं, त्यामुळे पुण्यात पहिलं. आणि इथं उपस्थित असलेले कदमजी आणि सर्व नाट्य परिषदेचे अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह पदाधिकारी आणि आम्ही आग्रहाची विनंती करतो, आपण शब्द टाकला तर ते या कलेसाठी, या कलेच्या नगरीत येतील असं मला विश्वास वाटतं. मला वाटतं की तुम्ही जेवढ्या बारकाईनं या सर्व परिषदेचं जे ऑफिस आहे त्याचं उद्घाटन मला सांगितलं गेलं आणि अचानक धावपळ झाली माझी, कारण सकाळीच आलो, आता थोडा वेळ झाला. वाशीला प्रयोग असल्यामुळे उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व. सोलापूरचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा नाटकाला यायचो तेव्हा चादरी घ्यायला यायचो, चादरी. आणि घरून खूप ऑर्डर असायची चादरी घेऊन या सोलापूरच्या, त्यामुळे ती माईचे ऊब घेऊनच आम्ही नाटक करतो. आणि सोलापूरला आल्यावर ती चादर घेऊन जातोच, आजही घेऊन जाईन मी. आणि त्यामुळे खूप बरं वाटतं. आणि जास्त आनंद याचा आहे की चंद्रकांत दादांची भेट झाली, त्यांच्याशी बोलता आलं. नाहीतर त्यानिमित्ताने ते त्यांच्या क्षेत्रात बिझी असतात, आम्ही आमच्या क्षेत्रात. पण कलाकारांना खूप मान देण्यात येतो, मी सुरुवातीपासून बघितलं आहे. आणि ते आजही मला उद्घाटनाला बोलवलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि सोलापूरकर तुमचेही खूप खूप आभार, धन्यवाद. एक सोलापूरला 88वा, पंढरपूरला आणि आत्ता पुन्हा हे 100वे संमेलन होतं आहे, बालनाट्य संमेलन झालं. आम्ही सर्व नाट्य परिषदेचे सर्व पदाधिकारी पॉझिटिव्ह सर्वजण हे 100वे संमेलन यशस्वी होण्यासाठी मनापासून काम करतील याची आपल्याला घावी देतो. आणि तुम्हाला सांगू इच्छितो, हे सुद्धा संमेलन न भूतो आणि भविष्यतो असं होईल असा मला विश्वास आहे. दादा, आम्ही 88व्या नाट्य संमेलनाला राष्ट्रपती आले होते. या संमेलनाचा मानसुद्धा अमिताभ बच्चनला आपण आणावा अशी आम्ही सर्वांच्या तर्फे विनंती करतो. आणि अमिताभ बच्चनला, ते सुद्धा एक कलाकार आहेत, ज्येष्ठ कलाकार आहेत. आणि त्यांचा आवाज, त्यांचा अभिनय आणि त्यांचा जो दर्जा, ते उपस्थित राहिले अगदी वेळेमध्ये. त्यानंतर माननीय कुलगुरू आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. माननीय सुभाष बापू देशमुख हे आता दादा असं म्हणले की आवळा देऊन कोहळा काढायचा, परंतु अनेक वर्षाच्या संपर्कातनं मला असं माहिती आहे की बापूंचा स्वभाव असा, मी जर का त्यांना आवळा दिला तर ते आवळा पण देतील आणि 2-3 कोहळे पण देतील. ते तो आवळा दिलेला सुद्धा ते मला परत देतील, असं त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळं खरंच ज्या ठिकाणी बापू तिथं काही कमी नाही. त्यामुळे माननीय बापू या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलात. त्यानंतर सर्व पत्रकार बंधू, त्यानंतर सर्व फोटोग्राफर, कॅमेरामन. कारण आम्ही ज्या वेळेला संमेलन आपण करणार आहोत, कार्यालयाचं उद्घाटन आपल्या हस्ते झालेलं आहे. काय सांगाल? तर आपण अमिताभ बच्चन यांना आणण्याचा देखील संकल्प केलेला आहे, काय सांगाल? अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने दरवर्षी विभागीय नाट्य संमेलन होतं. हे त्यांचं 100वे वर्ष आहे आणि त्यांनी एकूण 6 ठिकाणी अशी मोठी नाट्य संमेलनं भरवली आहेत. आणि सगळ्या ठिकाणी समाजातल्या अशा मान्यता असणाऱ्या लोकांना त्यांनी इन्व्हॉल्व केलं आहे. जसं पिंपरी चिंचवडला बहुतेक माननीय शरद पवार साहेब, उदय सामंत हे त्यात इन्व्हॉल्व आहे. तसं सोलापूरचा पालकमंत्री म्हणून त्यांनी स्वागताध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली आहे.
हे 26 ते 28 जानेवारीला होणार आहे. त्याचं आज कार्यालय उद्घाटन झालं. ज्या ग्राउंडवर हे व्हायचं आहे त्याच ग्राउंडवर आम्ही हा आग्रह धरला की बाबा आम्हाला कार्यालयासाठी महिनाभर खोली द्या. ती त्याने दिली. त्यामुळे त्या कार्यालयातून हे सगळं चालेल. 3 दिवस भरगतचं कार्यक्रम असतील नाटकाशी संबंधित, पण त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन यावेळेत असं काही आग्रह धरला. माझं कधीच डायरेक्ट भेटणं परिचय नाही आहे. मी पण त्यांचा खूप फॅन आहे. पण या निमित्ताने मी प्रयत्न करेन आणि मला खात्री आहे की माझ्या प्रयत्नाला येईल. राम मंदिराचं उद्घाटन होतं, देशातला सर्वात मोठा उत्सव करण्याची